साईंच्या शिर्डीमध्ये आज गुरुपौर्णिमेचा उत्साह आहे। गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे। पहाटे काकड आरतीनंतर साई चरित्राचं अखंडित पारायणाची समाप्ती करून साईबाबांच्या फोटोची पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आणि आज संपूर्ण दिवसभरात साई नगरीमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। साईबाबांच्या आज्ञेने सुरू झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे। आज गुरुपौर्णिमा असल्यानंतर देशभरामध्ये हा गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो। त्याच पद्धतीने परंपरेनुसार साईबाबांच्या समाधी मंदिरात आणि साईबाबांच्या शिर्डीत देखील गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि आनंदात साजरा होताना दिसून येतोय। साईबाबांचं हे गुरुचं स्थान आहे। साईबाबांनी स्वतः सांगितलं होतं हे माझ्या गुरुचं स्थान आहे आणि आज या गुरुस्थानी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। साईबाबांचं समाधी मंदिर जे आहे ते देखील आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर साईबाबांच्या शिर्डीला आलेला भक्त बाबांना आज गुरु मानून त्यांची पूजा अर्चा करताना दिसून येतो। गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्यानंतर भाविक साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर साईंच्या गुरुस्थानी दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी येतो आणि एक आपल्या इच्छेनुसार या ठिकाणी गुरुला दक्षिणा देखील अर्पण करताना दिसून येतोय। आज मोठ्या भक्तिमय वातावरणात या उत्सवाचा शुभारंभ झाला आहे। सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज दिवसभर साईबाबांचं समाधी मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं असणार आहे। त्याचबरोबर रात्री देखील भाविकांसाठी हे समाधी मंदिर जे आहे दर्शनासाठी खुलं असणार आहे। सुनील दवंगे, न्यूज 18 शिर्डी। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्ताने हजारो भाविक दाखल झालेत। सोलापुरातल्या अक्कलकोट इथे दरवर्षी स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या संख्येने येत असतात। आज पहाटे 5 वाजता काकड आरती पार पडली। अगदी रात्रीपासूनच अनेक भक्तगण दर्शनासाठी आणि आरतीसाठी हजर होते। गेला आठवडाभर गुरुपौर्णिमेचा उत्सव अक्कलकोटमध्ये साजरा होतोय, त्यामुळे अनेक भक्तगण याच ठिकाणी निवासी आहेत।